ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली प्रभाग 9 मधील रस्त्याची चाळण 8 दिवसात रस्त्याचा विषय मार्गी लावा अन्यथा आंदोलन। जयश्री पाटील यांचा इशारा। सांगली प्रभाग क्रमांक 9 मध्ये अक्षरशः रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येत आहे। ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न गंभीर झाला असून वेळेवरती रस्ता न केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून येथील शाळकरी मुलांना, वयोवृद्ध तसेच नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या रोडवरून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। या खड्ड्यामध्ये एक युवक पडून जखमी झाला असून त्याला हाताला फ्रॅक्चर झाला आहे। त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील यांनी महापालिकेला निवेदन दिलं आहे। जर 8 दिवसांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती नाही झाली तर शाळेचे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक घेऊन महापालिकेच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा जयश्रीताई पाटील यांनी दिला आहे। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। नमस्कार, मी जयश्रीताई पाटील। आज वार्ड नंबर 9 मध्ये उर्मिला नगर असेल, शिंदेमाळा असेल आणि लवली सर्कल या भागामध्ये अक्षरशः एवढे बेकार रस्ते झालेले आहेत। ठेकेदारांना पूर्ण पेमेंट भेटलेली नाही असं मला वाटायला लागले, म्हणून कामं अजून अर्धवट राहिलेले आहेत। पण याला जबाबदार कोण? आज हा मुलगा बघू शकता, याचा हात फ्रॅक्चर झाला आहे। आता ह्याने जर हे विचारायला केलं तर ठेकाव झालेला अन्याय कुणाला जाब विचारायचा आणि त्याची भरपाई कोण देणार? तर हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे। आणि आत्ता सध्या शाळा चालू झालेली आहे, त्यामध्ये अंगणवाडीच्या मुलांपासून 10वीची किंवा कॉलेजची मुलं जी जाणारे आहेत त्या शाळेच्या मुलांना नेण्यासाठी रिक्षासुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही। तर त्या मुलांना तो रस्ता क्रॉस करत आईवडिलांनी चालत जावं लागतं बाहेर आणि मग तिथून ती मुलं शाळेला जातात। उद्या जाताना एखाद वेळेस येताना शाळा सुटल्यानंतर आईवडील जागेवर नसतील तर ती मुलं येताना एखाद्या डर्निसमध्ये पडली किंवा त्यांना काही बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी प्रशासन आणि तो ठेकेदार जबाबदार राहील याची खात्री त्यांनी आणि याची जबाबदारी त्यांनी घ्यावी असं मी त्यांना आव्हान करते। आणि या 8 दिवसामध्ये त्या रस्त्याचा विल्हेवाट नाही लावली, त्या रस्त्याची कामं नाही झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांना आव्हान करतो, 8 दिवसांना आम्ही शाळेच्या मुलांसहित इथे आंदोलनाला बसणार आहोत हा इशारा त्यांना मी या माध्यमातून देते। धन्यवाद। आज सांगलीमधील वार्ड नंबर 9 उर्मिला नगर येथील गेल्या 5-6 महिन्यापूर्वी ड्रेनेजसाठी पाईपलाईन खोदलेले होते। त्या पाईपलाईनचं अजूनही काम झालेलं नाही, अजूनही बरेचसे चेंबर मार्गी लागायचे बाकी आहेत। तरीसुद्धा या रस्त्यावरून चालणंही लोकांना अवघड झालेलं आहे। तर बरेचसे अपघात झालेले आहेत आणि जसं या आमच्या भागातील उर्मिला मुलगाचा अपघात होऊन हात फ्रॅक्चर झालेले आहे। तर याला जबाबदार सर्व प्रशासनाच आहेत व येत्या 8 दिवसात अगर पूर्ण रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसू व अधिकाऱ्यांना या संबंधित आम्ही गुन्हे दाखल करणार।